नमस्कार, मी शुभदा. माझं व्यासपीठमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत. इन्व्हेस्टमेंट खरंच किती खूप महत्त्वाची आहे ना. आपली जर सेकंड इनिंग जर छान व्हायची असेल तर इन्व्हेस्टमेंट लहान वयापासूनच करणं खरंच खूप गरजेचं आहे. इन्व्हेस्टमेंट कशी करावी, किती करावी आणि कधी करावी या संदर्भात सगळी माहिती देण्यासाठी आपल्याकडे आलेले आहेत इन्व्हेस्टमेंटचे डॉक्टर असं म्हणूया. शब्द जरा वेगळा वाटतोय ना. तर आज आपल्याकडे आलेले आहेत आपले नवीन पाहुणे प्रद्युम्न सेवेकरी सर. 25 ते 27 वर्षाचा इन्व्हेस्टमेंटमधला खूप मोठा गाढा अनुभव आणि वेगवेगळ्या कंपन्यांमधनं नोकरी केलेले आणि आता स्वतःचा व्यवसाय सुरू करणारे आपल्याकडे इन्व्हेस्टमेंटचे हे डॉक्टर आलेले आहेत. यांनी बऱ्याच कंपन्यांमध्ये इन्व्हेस्टमेंट, म्युच्युअल फंड्स याच्यामध्ये काम तर केलंच आहे आणि शिवाय फॅमिली ऑफिसमध्ये पण त्यांचा खूप मोठा गाडा अनुभव आहे असं म्हणायला हरकत नाही. तर ॲक्च्युली फॅमिली ऑफिस म्हणजे काय हे आपण प्रद्युम्न सरांकडे त्यांच्याकडे जाऊया आणि त्यांना विचारूया. सर नमस्कार, तुमचं माझं व्यासपीठमध्ये खूप खूप मनापासून स्वागत. नमस्कार नमस्कार नमस्कार. तुमच्या एकंदर अनुभवामध्ये तुम्ही सांगितलं की मी फॅमिली ऑफिसमध्ये पण तुमचा एक्सपिरियन्स आहे. सर फॅमिली ऑफिस म्हणजे काय? आमच्या प्रेक्षकांना जरा थोडं सांगाल त्याच्याबद्दल? आता हा छान प्रश्न आहे. फॅमिली ऑफिस म्हणजे काय? तर वेगवेगळ्या कंपन्या, मोठ्या, मध्यम आणि अतिमोठ्या यांचे जे काही प्रमोटर असतात ना, तर यांच्या पर्सनल इन्व्हेस्टमेंट मधनं वेगवेगळ्या ठिकाणी केली गेलेली फायनान्शियल गुंतवणूक याला फॅमिली ऑफिस असं म्हटलं जातं. बरं. आणि ते तुम्ही मॅनेज करणार म्हणजे ते फॅमिली ऑफिस. त्याला फॅमिली ऑफिस. बरं. सर बीपीएस कुठल्या कुठल्या प्रकारात इन्व्हेस्टमेंट करतं किंवा क्लायंट्स तुमचे आहेत? हो, तर आम्ही बीपीएस इन्व्हेस्टमेंट तर्फे म्युच्युअल फंड, त्याच्यानंतर इक्विटी शेअर ब्रोकिंग, बिझनेस इन्शुरन्स आणि बिझनेस लोन्स या क्षेत्रामध्ये आमच्या सर्व्हिसेस प्रोव्हाइड करतो. सर जेव्हा तुम्ही म्युच्युअल फंड्समध्ये एखादा क्लायंट येतो, म्युच्युअल फंड्समध्ये सर्व्हिसेस देता, ऍक्च्युली काय क्रायटेरिया आहे? तुम्ही कसं कस्टमर किंवा क्लायंट्सला सांगता? वा, हे तुम्ही छान विचारलं. आता या याच्यावरती असं सरधोपट उत्तर किंवा त्यांची सरधोपट गुंतवणूक नसते की कुठलाही क्लायंट आला त्याला एक ठराविक पद्धतीच्या स्कीम्स दिल्या असं होत नाही. तर त्याच्यामध्ये पहिल्यांदा त्याचं वय, उत्पन्न, प्रोफेशन आणि त्यांची रिस्क टेकिंग कपॅसिटी या 4 गोष्टी लक्षात घेतल्या जातात आणि मग त्या योगे त्यांना कुठल्या पद्धतीचे गुंतवणूक पर्याय सुचवता येतील हे बघितलं जातं. मग त्या याच्यामध्ये त्यांची मुलं, मग ती मुलं लहान आहेत का त्या मुलांचं शिक्षण पूर्ण झालेलं आहे आणि ते मग नोकरी व्यवसायाला लागलेले आहेत. तर हे जर का असेल तर मग काय होतं की घरामध्ये कमवणारे जास्त असतील तर आपल्याकडे उत्पन्न हे जास्त प्रमाणामध्ये येतं. बरोबर. अन्यथा एखाद्या ज्येष्ठ नागरिकाला स्मॉल कॅप फंड सुचवणं हे जसं चुकीचं आहे, तसंच एखाद्या तरुण नुकत्याच जॉबला लागलेल्या माणसाला कुठल्या तरी निश्चित परतावा देणाऱ्या योजनेमध्ये गुंतवणूक करा असं सांगणं चुकीचं आहे. मग त्यामुळे ती जर का तरुण असेल, 25शी मधली असेल, 35शी मधली असेल, तर त्यांच्याकडे 25 वर्षांचा पुढचा काळ आहे. बरोबर. म्हणजे रिटायरमेंट होण्यासाठी त्यांना 50-55 वर्षापर्यंत हवं. मग आता त्या 25 वर्षापर्यंत त्यांना गुंतवणूक करायला चांगला वेळ. त्या वेळेमध्ये त्यांची गुंतवणूक वाढण्यासाठी मग आपल्याला विविध पर्याय त्याच्यामध्ये बघता येतात. मग त्याच्यामध्ये मिड कॅप सारखा फंड आहे, फ्लेक्सी कॅप सारखा फंड आहे किंवा ऑप्शन आहे. त्याच्यानंतर मल्टी ऍसेट सारखा एक ऑप्शन आहे जो मी तुम्हाला पुढच्या याच्यामध्ये सांगेन. पण असे वेगळे ऑप्शन्स आहेत की ज्या योगे आपण त्यांची गुंतवणूक चांगली आणि जी संपन्न करू शकतो. अरे वा, खूप छान सांगितलं सर. म्हणजे आमच्या प्रेक्षकांना जे यंगस्टर्स आहेत त्यांच्यासाठी पण हे गुंतवणूक करणं म्युच्युअल फंडमध्ये त्यांनाही अपेक्षित असेल तर ते नक्कीच तुमच्याशी कॉन्टॅक्ट करू शकतील. सर आता करंट मार्केटमध्ये कुठले फंड्स चांगले आहेत? म्हणजे चांगले म्हणण्याचा अर्थ असा की सेक्टर वाईज कुठल्या ह्याच्यामध्ये सेक्टरमध्ये गुंतवणूक करावी? हा पण प्रश्न तुमचा खूप छान आहे. आता त्याच्यावरती मी सांगेन की काळ बदलला आहे, काळ बदलतो आहे. 2000 सालचा भारत वेगळा होता, 2025 सालचा भारत वेगळा आहे आणि 2050 सालचा भारत पण वेगळा असणार आहे. मग त्या अनुषंगाने एका कुठल्या सेक्टरमध्ये अडकून राहणं हे कदाचित गुंतवणूकदारांना त्रासदायक किंवा तापदायक ठरू शकतं. मग त्याच्या याच्यामध्ये चांगलं काय नाही, तर चांगलं आहे ते कायमस्वरूपी मिक्स्ड कॉम्बिनेशन. म्हणजे आता आपण असं त्याच्यावरती मी तुम्हाला सांगतो, राईस प्लेट केव्हाही चांगली
दररोज वडापाव खाल्ला किंवा दररोज चिकन मटन खाल्लं तर त्रास होणारच आहे ना. मग त्याच्यापेक्षा जर का राईस प्लेट, मग राईस प्लेटला आपण काय म्हणू शकतो तर फ्लेक्सी कॅप फंड. फ्लेक्सी कॅप का बरं, तर त्याच्या ह्याच्यामध्ये लक्षात घ्या की त्याच्या ह्याच्यामध्ये लार्ज कॅपचं मिश्रण आहे, त्याच्या ह्याच्यामध्ये मिड कॅपचं मिश्रण आहे आणि त्याच्या ह्याच्यामध्ये स्मॉल कॅपचं, असं तिघांचा एकत्रित केलेला जो फंड किंवा कॅटेगरी आहे तर त्याला फ्लेक्सी कॅप म्हटलं जातं. मग या फ्लेक्सी कॅप मध्ये फंड मॅनेजर हा त्याला जबाबदारीने दिलेल्या अनुसारानुसार तो प्लस ऑर मायनस पर्सेंटेज करत जातो. कुठली कंपनी कुठल्या मोठ्या कॅप मधली आहे हे तो ठरवतो. आणि मग काळानुसार जे सेक्टर किंवा ज्या पद्धतीच्या कंपन्या छोट्या मध्यम अथवा मोठ्या चालणार आहेत तर त्या ह्याच्यामध्ये ती गुंतवणूक प्लस ऑर मायनस होते. मग हे तुम्ही सजेस्ट करता की कुठल्या सेक्टरमध्ये गुंतवावं क्लायंटला? हो, आम्ही क्लायंटला सजेस्ट नक्कीच करतो की आता जसं तुम्हाला म्हणालो फ्लेक्सी कॅप फंड आहे, त्याच्यासारखा मल्टी कॅप फंड आहे आणि अजून एक नाविन्यपूर्ण अशी कॅटेगरी आहे ती म्हणजे मल्टी ऍसेट. आता मल्टी ऍसेट म्हणजे काय होता येईल, तर मल्टी ऍसेट याचा अर्थ पहिला असा की इक्विटी, त्याच्यानंतर दुसरं डेट म्हणजे सरकारी कर्ज रोखे आणि तिसरं आहे ते कमोडिटी. आता कमोडिटी म्हणजे कुठली आली, तर कमोडिटी म्हणजे आपण मार्केट यार्डामधली कमोडिटी आली का, तर निश्चितच नाही. तर ती कमोडिटी आहे सोनं, चांदी आणि MCX म्हणजे मल्टी कमोडिटी एक्सचेंज वरती आधारित असलेले जे बाकीचे कमोडिटी आहेत ते, उदाहरणार्थ वेगळे द्रव्य, त्याच्यानंतर वेगळे गॅसेस आहेत. आता सोन्या चांदीच्या व्यतिरिक्त सुद्धा जे मेटल्स आहेत ते सगळे मल्टी कमोडिटी एक्सचेंजच्या माध्यमातून येतात. तर या तिन्ही प्रकारची एकत्रित केलेली गुंतवणूक ही याला मल्टी ऍसेट फंड असं म्हटलं जातं. ही फ्लेक्सी कॅप किंवा मल्टी कॅप सारखी खूप मोठ्या प्रमाणावरती परतावा नाही देणार, पण ती बदलत्या काळानुसार, मगाशी जसं म्हणलं की 2000, 2025, 2050 सालचा भारत किंवा जग हे वेगळं असेल तर त्या वेगळेपणाला अनुसरून ही मल्टी ऍसेट फंड ही कॅटेगरी नवीन आलेली आहे. आणि नवीन आलेली याचा अर्थ काय की आत्ताच आलेली असं नाही, पण ही नवीन आलेली आणि अजून हळूहळू ती बारसे धरत चाललेली आहे. आणि आपण जर का या कॅटेगरीकडे गुंतवणुकीसाठी प्राधान्य दिलं तर येणाऱ्या काळामध्ये आपल्याला चांगल्याच पद्धतीने फायदा होण्याची शक्यता नक्कीच आहे. म्हणजे गुंतवणुकीचे बरेच पर्याय उपलब्ध आहेत. पण जेव्हा आपण म्युच्युअल फंड्सचा विचार करतो तर किती वर्षापासून म्हणजे कोणत्या वर्षापासून इन्व्हेस्टमेंट करावी? आता मग मी त्याच्यावरती म्हणेन तुम्हाला ताई की ज्या क्षणी ती व्यक्ती, मग ती मुलगा असो अथवा मुलगी असो, कमावती झाली ना की आलेल्या पगारातनं कमीत कमी 20% तरी आपला जो पगार आहे तो गुंतवणुकीसाठी बाजूला ठेवावा. म्हणजे मी तुम्हाला सांगेन की 25 मध्ये एखाद्याला जर का जॉब मिळाला किंवा त्यांनी किंवा तिने व्यवसाय चालू केला तर बघावं प्रथमतः आपल्या रिटायरमेंटकडे की अरे मला ना 50 ला रिटायर व्हायचंय. मग ते रिटायर कसं व्हायचं हे 25 ला पहिल्या जॉबच्या पहिल्याच दिवशी ठरवावं. आणि ते जर का ठरवलं आणि त्याच्यानुसार मार्गक्रमणा केली तर आपली गुंतवणूक ही नक्कीच चांगली जाणार आहे. म्हणजे ह्याला वय असं नाही, तुमचा जॉब जितक्या लवकर, अगदी बरोबर, जितक्या लवकर तितक्या लवकर गुंतवणूक, आणि जेवढ्या लवकर गुंतवणूक करू तितका मोठा आपला पोर्टफोलिओ होणार आहे. उदाहरणार्थ 25 मध्ये जर का 5,000 रुपयाची गुंतवणूक चालू केली तर 5,000 गुणिले 12 म्हणजे झाले हे 60,000. 60,000 इंटू जर का आपण 30 वर्षाचं केलं तर आपले किती होतात, तर 1,80,00,000 म्हणजे जवळपास 2 कोटी रुपये नुसती स्वतःची आपली गुंतवणूक होते. त्याच्यावर विचार करा की कंपाऊंडिंग पद्धतीने आपल्याला जे काही व्याज मिळेल तर आपण एवढंच म्हणू शकतो की अबो एवढा प्रचंड मोठा फायदा होईल. म्हणजे रिटायरमेंट जर का आपल्याला आनंदामध्ये मजेत घालवायची असेल तर स्टार्ट अर्ली आणि रिटायर एन्जॉयफुली असं आपण म्हणू शकतो. खूप छान सांगितलं सर तुम्ही. सर इतके इन्व्हेस्टमेंटचे पर्याय आहेत, पण आता समजा जर म्युच्युअल फंड्समध्ये करायचंय तर कुठले फंड्स चांगले आहेत? आता कुठले फंड्स चांगले आहेत माझा म्हणण्याचा उद्देश असा की म्हणजे प्रेक्षकांकडनंही हेच येईल की कुठल्या सेक्टरमध्ये आम्ही गुंतवणूक करावी. मग आता चांगल्या म्हणजे आता तुम्ही एकदम छान विचारलेले बरं का. आता त्याच्यावरती मी तुम्हाला एक सांगतो की तो व्यक्ती 25चा असो, 35चा असो किंवा 40 किंवा 50 ला आलेला असो, त्यांनी एका कुठल्या सेक्टरमध्ये अडून नाही राहता कामा. आता एखाद्या सेक्टरमध्ये अडकून राहिलो, सेक्टर म्हणजे काय, आता उदाहरणार्थ ट्रान्सपोर्टेशन, लॉजिस्टिक्स, सॉफ्टवेअर म्हणजे IT, एक्सपोर्ट्स, अशा याच्यामध्ये जर का अडकून राहिलो ना आपण तर आपल्याला जो काही परतावा म्हणजे जो रिटर्न्स मिळणार आहे ना तो इकॉनॉमीच्या सदृश्य मिळतो. ते जर का सेक्टर चाललं तर रिटर्न मिळणार आहे. अन्यथा काय होतं,
अरे मी इतकी वर्ष गुंतवणूक केली पण मला काही रिटर्नच नाही मिळाले, त्यापेक्षा आपलं एफडी बरं, काही झालं तरी 6% मिळणार आहे. बरोबर. मग ते टाळण्यासाठी जर का आपण आता बघा, ते टाळण्यासाठी जर का आपण फ्लेक्सी कॅप, मल्टी कॅप आणि मल्टी असेट या 3 कॅटेगरीमध्ये जर का गुंतवणूक केली, तर मी पुन्हा सांगतो, फ्लेक्सी कॅप, मल्टी कॅप आणि मल्टी असेट या 3 कॅटेगरीमध्ये जर का गुंतवणूक केली आणि ती गुंतवणूक परिपूर्ण ठेवण्यासाठी पुढचे 20-25 वर्ष कंटिन्यू ठेवली, तर आपल्याला पोर्टफोलिओ चांगला तर होईलच होईल, पण रिटर्न सुद्धा आपल्याला अतिशय चांगले मिळतील. याचं कारण असं की फ्लेक्सी कॅप हा लार्ज कॅप, मिड कॅप आणि स्मॉल कॅप या तिन्ही कॅटेगरीमध्ये गुंतवणूक करतो आणि तो फंड मॅनेजर कुठलं सेक्टर अथवा कुठला मार्केट कॅप वाल्या कंपन्या चालणार आहेत त्याला अनुसरून गुंतवणूक प्लस वर मायनस करतो. म्हणजे तो अडकणार आहे का कुठे? नाही. म्हणजे याचं थोडक्यामध्ये आपण असं म्हणू शकतो पुन्हा की नाही रे, मी ना दररोज वडापाव खातो, अरे मग नंतर 1 महिनाभराने आपलं पोट दुखायला लागतं, पण नको नको नको, त्यापेक्षा राईस प्लेट इज एनी टाइम बेस्ट, बेटर पण नाही. बरोबर आहे. सर, आता ह्याच्यामध्ये म्युच्युअल फंड्स मध्ये SIP आम्ही ऐकतो. हो. तर SIP म्हणजे काय आणि ह्याच्यामध्ये साधारण मिनिमम किती गुंतवणूक करावी? हो. म्हणजे सिनियर लोक जे आहेत, आपले ज्येष्ठ नागरिक आहेत, हो. ते करू शकतात का? हा, तर आता पहिल्या प्रथम SIP म्हणजे काय? तर SIP म्हणजे सिंपल इंटेलिजंट प्लॅन और सिंपल इन्व्हेस्टमेंट प्लॅन. कशासाठी? तर उत्तम रिटायरमेंटसाठी. आता आपण असं कोणी तुम्हाला प्रश्न विचारू शकेल, मला पण विचारू शकेल बरं का, किंवा लोक आपले बघणारे म्हणतील प्रेक्षक की अरे हे काय आम्ही SIPचं विचारतो आणि तुम्ही रिटायरमेंटचं काय सांगताय. तर माझं असं म्हणणं स्पष्ट आहे ताई, की आपण जेव्हा गुंतवणूक करतो, मग ते जेव्हा जॉबला अथवा व्यवसायाला चालू केल्यानंतर, तर त्याच वेळेला रिटायरमेंटचा विचार करावा, की तरच आपला आयुष्याचा सूर्य म्हणजे प्रकाश हा जास्तीत जास्त प्रकाशू शकेल. अन्यथा कधी तो संधी प्रकाश येईल आपल्यालाही कळणार नाही. मग SIP ज्येष्ठ नागरिकांनी करावे का? तर बिलकुल नाही. कारण ते वय आहे का हो? ते वय तर प्रोडक्टिव्ह नाही ना. प्रोडक्टिव्ह लाईफचं वय कधी संपतं? आता जॉबच्या हिशोबाने म्हणाल तर 55ला संपतं, 58ला संपतं, 60ला संपतं. ते जर का प्रोफेशनल असतील तर त्याला रिटायरमेंट नाहीच आहे. पण रिटायरमेंट नाहीये, पण आपली फिजिकल क्षमता तर कमी झालेली असते ना काम करायची. बरोबर. मग त्यावेळेला आपल्याला परतावा मिळणं गरजेचं आहे, आपण टाकायचं नाही. अनटिल अँड अनलेस आपण खूप मोठ्या उद्योग समूहामध्ये काम करतो आहोत, जिथे आपल्या हाताखाली 100 लोक काम करतायत आणि मग आपल्याला वेगळ्या सेक्टरकडनं आपल्याला पैसे येत जात आहेत, तर SIP ओके. अदरवाईज SIP साठी कालमर्यादा म्हणजे वयाची मर्यादा जर का म्हणाल तर ती साधारणपणे 25 ते 50 ओके. 50 नंतर वी शुड स्टार्ट थिंकिंग ऑफ हाऊ टू विड्रॉ द कॅपिटल. कशासाठी? तर टू रिटायर. बरोबर. म्हणजे इन्कम येणं हे फार गरजेचे सिनियर लोकांसाठी, आणि यंग जे 25 ते 50 आहेत ते इन्व्हेस्टमेंट करू शकतात. मिनिमम किती इन्व्हेस्टमेंट करावी सर? म्हणजे मिनिमम किती पासून आपण SIP मध्ये गुंतवू शकतो? हा, आता मिनिमम म्हणाल ना तर बघा, कायदेशीर दृष्ट्या काय केलेलं आता सेबी म्हणजे या सगळ्यांची मानक संस्था, सिक्युरिटीज एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया, त्यांनी काय केलेलं आहे तर अगदी 100 रुपयापासून SIP वेगळ्या लोकांसाठी त्यांनी चालू केलेली आहे. 100. पूर्वी हीच SIP 5,000 किंवा 10,000 रुपयांनी चालू करायची. आता 5,000 आणि 10,000, अहो ज्यांचा पगारच 15,000 आहे ते 10,000 रुपये करतील कसे? बरोबर. मग जर का आपल्याला हे क्षेत्र कुठलं म्युच्युअल फंडचं सर्व समावेशक व्हायचं असेल तर मिनिमम इन्व्हेस्टमेंट क्रायटेरिया हा कमीत कमी व्हायला पाहिजे. ओके. माझा पगार 10,000 रुपये, मी 5,000 रुपयाची गुंतवणूक करणार का? करू शकणार आहे का? बिलकुल नाही. मग त्या केसमध्ये जर का 100 रुपये असेल, मग त्याला आपण मायक्रो SIP म्हणतो. 100 रुपये असेल, भले त्यातनं जो काही कॅपिटल तयार होणार, आता 100 रुपये गुणिले 12, आपण लगेच जर का कॅल्क्युलेशन केलं, 100 रुपये गुणिले 12 म्हणजे 1200 रुपये. 1200 रुपये गुणिले 10 वर्षाचं केलं तर 12,000 रुपये. 12,000 रुपये कोणी म्हणाले अरे हा तर माझा महिन्याचा पगार आहे, कोणासाठी हा दिवसाचा पगार असेल, कोणासाठी हा मिनिटाचा पगार असेल, पण तो जी व्यक्ती ते 1,000 रुपये 10,000 रुपये मिळणार आहे ते 100 रुपये टाकणार आहेत ना, मग त्यांच्यासाठी ते 12,000 रुपये 10 वर्षांनंतर खूप महत्वाचे. मग मिनिमम किती करायला पाहिजे? तर आपण पगारानुसार जर काय म्हणलं, एक क्रायटेरिया, जनरल क्रायटेरिया बेसिक, तर आपला कमीत कमी 30% तरी जो काही आपला इन्कमच्या 30% म्हणू शकतो आपण. आणि हे तर वॉरेन बफे साहेबांनी सांगितलेलं आहे की फर्स्ट इन्व्हेस्ट अँड देन स्पेंड. मग 30% जर का आपण बाजूला ठेवले, म्हणजे काय, आता नॉर्मल पगार आपण धरून चालू ₹1,00,000 आहे,
हो. बरोबर ना, लाख रुपये आहे. मग लाख रुपयामधला 30% म्हणजे 30,000 रुपये. 30,000 रुपये जर का आपण गुंतवणुकीसाठी बाजूला ठेवले तर विचार करा की पुढच्या 20 वर्षामध्ये जर त्या व्यक्तीचं मन स्थिर असेल, अदरवाईज बघा परत सांगतो, जर त्या व्यक्तीचं मन स्थिर असेल तर मिळणारा पोर्टफोलिओ, तयार होणारा पोर्टफोलिओ हा 100% करोड म्हणजे कोटीच्या पुढे गेलेला असतो. म्हणजे एखाद्या मध्यमवर्गीय किंवा अल्प मध्यमवर्गीय घरामध्ये जन्मलेली व्यक्ती सुद्धा रिटायर झाल्यानंतर श्रीमंत होते. पण प्रोव्हायडेड ते केव्हा, तर आपल्या नॉर्मल मराठी लोकांमध्ये म्हटलं जातं की माझा ना राजीनामा माझ्या खिशात आहे बरं का. ही वृत्ती जेव्हा आपण टाळू आणि आपलं मन स्थिर ठेवू त्याच वेळेला आपण या पद्धतीने विचार करू शकतो. मग आता कॅल्क्युलेशनसाठी काय, तुम्ही म्हटलात की किती पाहिजे, तर 5,000 रुपये घ्या. 5,000 रुपये जर का आपण ठेवले तर 5,000 रुपयाची एसआयपी 12 महिन्यासाठी झाले 60,000, 20 वर्षासाठी झाले 12 लाख. आता 12 लाख तर आपलं कॅपिटल झालं. 12 लाखावरती एक वेगळा कंपाऊंडिंगचा फॅक्टर बेनिफिट करतो आपल्याला. कंपाऊंडिंग म्हणजे काय, तर आईन्स्टाईननी सांगितलेलं होतं की जगातलं 8वं आश्चर्य फॅक्टर ऑफ कंपाऊंडिंग. आता ते कंपाऊंडिंग काय वर्कआउट करतं, तर दर महिन्याला आपण जी गुंतवणूक करतो ती तो फंड मॅनेजर वेगवेगळ्या कंपन्यांमध्ये म्युच्युअल फंडाच्या माध्यमातून गुंतवतो. त्याच्यावरती आपल्याला मिळणारा परतावा. याचा अर्थ असा नाही की दर महिन्याला पॉझिटिव्हच होतं. मार्केटच्या नुसार एक क्षेत्र पूर्ण मार्केटला अधीन आहे, प्लस ऑर मायनस हा भागच आहे. पण जर का लॉंग टर्म बघितलं ना, तर तुम्ही जर का निफ्टी म्हणजे NSE च्या 50 कंपन्यांचा इंडेक्स तो जर का बघितला तर मी तुम्हाला सांगतो की तो असा 45 डिग्रीचाच आहे, वरतीच आहे. एव्हरेस्टची चढण कशी असते हो, अशी वरती असते ना. मग इथून चालू केलेलं इथे. आता याचा अर्थ असा स्ट्रेट लाईन नाहीये, ते असंच आहे, पण ते इथून केलं तर ती इथे वरतीच गेलेली. मग गुंतवणुकीचा परतावा हा सुद्धा तसाच आहे. चालू करा, तुम्हाला तो निश्चितच फायदेशीर देणार आहे. म्हणजे हा परतावा जो आहे तो आलेख आपण म्हणू त्याला, तो नेहमी चढता राहायला पाहिजे. म्हणजे इन्व्हेस्टमेंट करताना, म्हणजे ज्यांना शक्य आहे त्यांनी 5,000ची मिनिमम इन्व्हेस्टमेंट करावीच. पण तरी जे नाही करू शकत त्यांच्यासाठी 100 रुपयापासून सुद्धा आहे. खरं ते 100 पण त्यांना खूप आहेत. आणि कधी एक ठराविक वर्षानंतर त्यांना त्याचा परतावा मिळू शकेल. हो. सर, ह्याच्यामध्ये आपण म्हणतोय की इन्व्हेस्टमेंट करावी SIP मध्ये, तर ही किती वर्ष चालू ठेवावी इन्व्हेस्टमेंट? ओके, मग आता SIP किती वर्ष चालू ठेवायची, तर त्याचं मी तुम्हाला ना उदाहरण दाखवतो बरं का. आता ते उदाहरण वेगवेगळ्या एज नुसार आहे. बरोबर. म्हणजे मग आपल्याला कळेल की प्रत्यक्षात आपल्याला किती पैसे म्हणजे किती इन्व्हेस्टमेंट आपली व्हॅल्यू वाईज होणार आहे. तर आता हे उदाहरण आहे ताई कॉस्ट ऑफ डिले या नावाने केलेले. आता हे काय, हे 3 इडियट्स मधले 3 कॅरेक्टर आहेत किंवा ते आपण ते प्रातिनिधिक घेऊया. आता या तिघांचं एक साधारणतः असं धरून ठेवलेलं आहे आम्ही की 15,000 रुपयाची ही गुंतवणूक करतायत. ओके, आता हे तिन्ही वेगळ्या एज ब्रॅकेटचे आहेत. एक 25चा आहे, एक 35चा आहे आणि एक 45चा आहे. आता या तिघांनाही त्यांनी म्युच्युअल फंडामध्ये केले. त्यांना तिघांनाही 65व्या वर्षी रिटायर व्हायचंय आणि यांना साधारणपणे 12% रिटर्न दर वर्षाला मिळाले. फार काही अग्रेसिव्ह त्यांनी गुंतवणूक केली नाही आणि फार काही कमी याच्यावरती पण केली नाही बरं का. मग आता यांना मिळाले एकच 12%च्या हिशोबाने. आता बघा, पुन्हा सांगतो तुम्हाला की या तिघांची वय वेगवेगळी आहेत. एकाने 25 चालू केलं, एकाने 35 मध्ये चालू केलं, एकाने 45 मध्ये चालू केलं. सो 25, 35 आणि 45 तिघही रिटायर कधी होणार आहेत, 65 एज ऑफ 65. तिघही एकाच वेळेला रिटायर होणार आहेत. आता गंमत बघा की या तिघांच्या पोर्टफोलिओ व्हॅल्यू मध्ये केवढा मोठा फरक आहे. आता आपण बघूया इथे, हे बघा मी स्क्रीन करतोय. हा एका ज्यांनी 25 चालू केलं पहिल्यानी, तर त्याचा पोर्टफोलिओ मध्ये त्याला साधारणपणे 17-18 कोटी रुपयाची व्हॅल्यू तयार झाली. बरोबर. आता ज्यांनी ऍट द एज ऑफ 35 चालू केलं त्यांचा पोर्टफोलिओ साधारणपणे 5 ते 6 कोटी रुपये तयार झाला. पण ज्यांनी गुंतवणूक सर्वात उशिरा चालू केली, ऍटिट्यूड माझा काय फरक पडतोय, मला काय होणार आहे, काय प्रॉब्लेम नाही, म्हणजे हे असं सारखं मला काय फरक पडतोय, हे कॅटेगरीचे जे आहेत, तर ज्यांनी कोणी ऍट द एज ऑफ 45 चालू केलं त्यांच्या पोर्टफोलिओची व्हॅल्यू केवढीशी आहे बघा, 1 ते 1.5 कोटी. म्हणजे आता आपण याला जर का कॅल्क्युलेशन साठी म्हटलं की 1.5च्या ऐवजी हे 2 आहेत, 17च्या ऐवजी 18 आहेत, तर 2 आणि 18 9 टाइम्स फरक आहे. 9 टाइम्स. आणि इथे आपण कुठलाही अग्रेसिव्ह रिटर्न घेतलेला नाही. हे जे दिसतंय ना 12%, आता त्यामुळे 25, 35 आणि 45 या उदाहरणांना काय दिसतं, स्टार्ट अर्ली आणि रिटायर हॅपीली. खूप छान सर उदाहरण दिले तुम्ही. पण आता हे तुम्ही एज वाईज सांगितलं,
पण मगाशी पण आपल्या बोलण्यात आलं की सिनियर सिटीजनांनी म्हणजे जास्त करू नये म्युच्युअल फंड्समध्ये. मग सिनियर लोकांसाठी काय आहे स्कीम्स? आता सिनियर सिटीजन्सनी म्युच्युअल फंडात करू नये का? नाही 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 नाही. करावं, आवर्जून करावं. बर. आता आवर्जून का करावं? तर आता पहिले दोघांच्या आपण म्हणू इन्व्हेस्टमेंट प्रॅक्टिस मध्ये फरक आहे. इन्व्हेस्टमेंट प्रॅक्टिस याचा अर्थ 25 मधली व्यक्ती ही इन्व्हेस्टमेंट तयार करण्यासाठी काम करते. म्हणजे काय? तर त्यांना पोर्टफोलिओ तयार करायचा. पोर्टफोलिओ तयार करायचा म्हणजे काय? 1 रुपयाचे 100 रुपये तयार करायचे. आता आपण दुसरा विचार करूया, सिनियर सिटीजन म्हणजे त्यांनी कुठेतरी नोकरी व्यवसाय करून जमापुंजी साठवलेली आहे. बरोबर. त्यांचा जो काही गुंतवणुकीचा घडा आहे तो पूर्ण समृद्ध झालेला आहे. मग त्यांनी गुंतवणूक काय करावं? तर त्याच्या ह्याच्यामध्ये मी सांगेन की त्यांनी थेरी कुठली वापरावी? तर कॅपिटल प्रोटेक्शनची. आता बघा मी तुम्हाला 2 सांगतो, म्हणजे कॅपिटल प्रोटेक्शन आणि प्रॉफिट मॅक्सिमायझेशन. प्रॉफिट मॅक्सिमायझेशन कोणी करावं? तर सगळ्या तरुण वर्गातल्या लोकांनी. का बरं? कारण आपल्याला तो पोर्टफोलिओ सुंदर करायचा आहे. आणि कॅपिटल प्रोटेक्शन कोणी करावं? तर ते म्हणजे सगळ्या सिनियर सिटीजन कॅटेगरीनी. का बरं? तर पैसे तयार झालेले, आता त्या पैशाचं मॅनेजमेंट करायचंय ना. मग एखाद्या 60 वर्षाच्या व्यक्तीने स्मॉल कॅप मध्ये गुंतवणूक करणं चांगलं आहे का हो? स्मॉल कॅप म्हणजे कुठली? छोटीशी कंपनी. ती छोटी कंपनी मोठी होणार, अति मोठी होणार. म्हणजे मग आज जे आपल्याला रिलायन्स दिसतंय ते 1980-70 साली छोटीशी होती ना. लघु कंपनी होती, लघु उद्योजक. सगळेच लघु उद्योजक काही रिलायन्स सारखे होतेच नाही, उदाहरण म्हणून म्हणतोय. मग आता त्या रिलायन्सकडे जे भांडवल तयार झालेले आहे त्या भांडवलामधनं ते जे वेगळे व्यवस्थापन करतात, म्हणजे काय? वेगळ्या कंपन्या तयार करतात. तसंच हे सगळ्या सिनियर सिटीजन्स आहे. मग त्या सिनियर सिटीजननी काय करावं? पहिलं प्रिन्सिपल ऑफ कॅपिटल प्रोटेक्शन. मग ते कॅपिटल प्रोटेक्शन वापरून म्युच्युअल फंड मधल्या वेगवेगळ्या स्कीम्स मध्ये त्यांनी गुंतवणूक करावी. मग ती कुठे करावी? तर प्रॉफिट मॅक्सिमायझेशन साठी नाही, तर आपल्याला कमी रिटर्न मिळाले तरी हरकत नाही, पण आपलं प्रिन्सिपल म्हणजे कॅपिटल बुडता कामा नये. मग त्याच्यासाठी त्यांच्याकडे आहे, त्याच्यासाठी त्यांना एक नवीन असं नाही म्हणता येणार, पण मी तुम्हाला एक नक्कीच सांगेन, त्यांनी आर्बिट्राज सारख्या फंडामध्ये जर का गुंतवणूक केली. आता आर्बिट्राज हा फंड काय आहे किंवा ही कन्सेप्ट काय हे पण मी तुम्हाला सांगतो. पण बँकेच्या एफडी ऐवजी जर का आर्बिट्राज कॅटेगरीमध्ये गुंतवणूक केली तर त्यांना टॅक्स मध्ये पण बचत होते आणि रिटर्न्स जे काही आहेत ते पण स्थिर स्वरूपामध्ये मिळतात. या आर्बिट्राज कॅटेगरीमध्ये 10% मिळत नाहीत आणि 4% मिळत नाहीत. मधला कॅटेगरी असते. मधली कॅटेगरी असते, पण ही इक्विटी असल्यामुळे टॅक्सेशन वाईज सुद्धा इक्विटी सारखं होतं. त्यांचे पैसे तर काही बुडत नाहीत आणि एक स्थिर स्वरूपामध्ये वाढत वाढत जातात, जिथनं ते दर महिन्याला सुद्धा विड्रॉल घेऊ शकतात. किती घ्यायची? ते कमी, आपल्याला जेवढी लागेल तेवढी. म्हणजे थोडक्यात सुरक्षित आहे असं म्हणू शकतो आपण. म्हणजे सिनियर लोकांसाठी ही पण कन्सेप्ट खूप छान आहे. सर, समजा हे म्युच्युअल फंडामध्ये कोणाला सेल करायचं आहे, कोणी एखाद्या क्लायंटनी सेल केलं तर त्याला टॅक्स किती बसतो? आता सगळ्या गुंतवणूकदारांना मला टॅक्स किती बसेल हाच एक प्रश्न असतो बरं का. म्हणजे त्याच्यावरती मी म्हणेन की पहिले प्रॉफिट बघा ना. म्हणजे सफरचंद खाताना सफरचंदाकडे बघण्याच्या ऐवजी त्या बियांकडेच आपण लक्ष देतो. अरे ही बी किती, आधी ती बी कोरून काढतो. टॅक्स लागणारच आहे ना, टॅक्स लागू दे. तो किती लागेल? तर 2 प्रकारामध्ये. पहिला कुठला आहे? लॉंग टर्म टॅक्स. दुसरा कुठला आहे? शॉर्ट टर्म टॅक्स. आता लॉंग टर्म टॅक्स कधी लागतो? तर 365 दिवस झाल्यानंतर आपण जर का आपला म्युच्युअल फंड विकला. परत बघा, 365 दिवस झाल्यानंतर जर आपण आपला म्युच्युअल फंड विकला तर त्याला लॉंग टर्म टॅक्स होतो. आणि 365 दिवसांच्या अलीकडे जर का आपण विकला तर त्याला शॉर्ट टर्म कॅपिटल गेन टॅक्स लागतो. ओके. आता हे कॅपिटल गेन्स आहेत. कॅपिटल गेन्स याचा अर्थ मी जे काही कॅपिटल केलं त्याच्यावरती जो काही गेन झाला त्या गेन वरती आलेला टॅक्स याला कॅपिटल गेन्स टॅक्स असं म्हटलं जातं. 2 प्रकारचे टॅक्स असतात, एक इन्कम टॅक्स आणि एक कॅपिटल गेन टॅक्स. आता बजेटमध्ये 12 लाख रुपयापर्यंतच्या सॅलरीला 0 टॅक्स केलेले. याचा अर्थ काय? हे पण आहे का की कॅपिटल गेन्स पण 0 झाला? नाही. जे कॅपिटल गुंतवणुकीसाठी लावलेलं आहे त्या कॅपिटल वरती तयार झालेला टॅक्स हा शॉर्ट टर्म अथवा लॉंग टर्म नुसार आपल्याला त्याच्यात टॅक्स भरावाच लागतो. त्याचं पर्सेंटेज हे बदलत जातं. मागच्या वर्षी किंवा त्याच्या मागच्या वर्षी शॉर्ट टर्म आणि लॉंग टर्म कॅपिटल गेन टॅक्स वेगळे होते.
20%, 15%, 10%, 20% अशा कॅटेगरीमध्ये होते. आता शॉर्ट टर्म टॅक्स हा 20% झालेला आहे, लॉंग टर्म टॅक्स हा 12.5% झालेला आहे. जो पूर्वी 10% होता आता तो वाढवलेला आहे. म्हणजे प्रत्येक वेळेला हा टॅक्स थोडासा हो, बदलू आणि शकतो. या ह्याच्यावरती हे डायरेक्ट टॅक्स लागत नाही, याला एक ग्रँड फादरिंग असा प्रकार म्हणतात. म्हणजे 1.25 लाख रुपयापर्यंत आपला जो टॅक्स असतो तो पूर्णपणे, आपला जो गेन असतो तो पूर्ण माफ होतो. त्याच्यावरती जर का काही आपल्याला गेन झाला, 1.25 लाख रुपयांच्या वरती काही गेन झाला, तर त्याच्या ह्याच्यावरती मग ते क्लासिफाय होतं शॉर्ट टर्म अथवा लॉंग टर्म, त्याच्यानुसार ते टॅक्स तेवढे बसतात. सर, आपण SIP पाहिलं, पण आता मला सांगा SWP आणि दुसरं जे आहे आपलं की STP म्हणजे काय? हा, मग आता आपण मगाशी काय म्हणालो, SIP म्हणजे काय, की तर आपल्याला आपला जो घडा आहे, म्हणजे आपला जो इन्व्हेस्टमेंट पोर्टफोलिओ आहे, कॉर्पस हा शब्द चुकीचा आहे त्यामुळे आपण कॉर्पस म्हणायला नको, ते चुकीच्या अर्थाला जातं. मग आपला पोर्टफोलिओ तयार करणं त्याच्यासाठी SIP आहे. ओके, त्याचा अर्थ काय, सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन, म्हणजे सिम्पल इंटेलिजंट प्लॅन. बरोबर. STP आणि SWP म्हणजे काय, तर STP म्हणजे सिस्टमॅटिक ट्रान्सफर प्लॅन. आधी आपण नुसतं तुम्हाला सांगतो सिस्टमॅटिक ट्रान्सफर प्लॅन आणि मग ते काय ते एक्सप्लेन करतो. त्याच्यानंतर SWP म्हणजे काय, सिस्टमॅटिक विड्रॉवल प्लॅन. आता SIP म्हणजे आपला पोर्टफोलिओ तयार करणं, SWP म्हणजे आपल्या पोर्टफोलिओ मधनं थोडं थोडं विड्रॉ करत जाणं, सिस्टमॅटिक विड्रॉवल प्लॅन. आता SIPच्या द्वारे आपण 1 कोटी रुपये तयार केले, आता ते विड्रॉल करायचे SIPच्या माध्यमातून नाही, आपण SWPच्या माध्यमातून विड्रॉ करणार, सिस्टमॅटिक विड्रॉवल प्लॅन. दर महिन्याला अथवा आपल्याला वर्षातनं एकदा विड्रॉ करायचं झालं तर आपण त्या पद्धतीने करू शकतो, त्याला SWP सिस्टमॅटिक विड्रॉवल प्लॅन असं म्हटलं जातं. आता STP म्हणजे काय, तर आपण एखाद्या स्कीम मध्ये गुंतवणूक केली आणि तिथून जर का ती दर महिन्याला, दर आठवड्याला अथवा दर दिवसाला इक्विटी फंडामध्ये गुंतवणूक करायची असेल, म्हणजे ट्रान्सफर करायची असेल, परत बघा एखाद्या कुठल्या तरी डेट फंडामध्ये ठेवलेली आहे आणि तिथून ती आपल्याला वेगवेगळ्या इक्विटी फंडामध्ये ती ट्रान्सफर करायची आहे. मग ती कशी करायची आहे, डेली करायची आहे, दर 15 दिवसांनी करायची आहे, 3 आठवड्यांनी करायची आहे, महिन्याला करायची आहे, अथवा मला पाहिजे त्याच दिवसाला करायची, तर त्याला सिस्टमॅटिक ट्रान्सफर प्लॅन म्हटलं जातं. ती कशासाठी, तर ती लॉंग टर्म अथवा शॉर्ट टर्म वेगवेगळ्या इक्विटी फंडामध्ये गुंतवणूक करण्यासाठी. बरं, म्हणजे हे झालं SIP आणि पुढचे विड्रॉल आणि ट्रान्सफर असे याचे मिनिंग आहेत. सर, आता आपण म्युच्युअल फंड्सचं पाहिलं, दुसरं जे आपली सर्व्हिसेस आहे ती आहे इक्विटीमध्ये. तर इक्विटीमध्ये समजा एखादा क्लायंट आला तर त्याला तुम्ही काय सांगता, इक्विटी कसं करावं किंवा काही क्रायटेरिया आहेत का? हो, क्रायटेरिया तर चांगला प्रश्न तुम्ही चांगल्या पद्धतीने विचारलात बरं का. आता क्रायटेरिया तर निश्चितच आहे. आता शेअर्स म्हणलं ना की प्रत्येकाच्या मनामध्ये एक प्रश्न असतो की मी आज गुंतवतो किंवा गुंतवते आणि 2 दिवसात मला दाम दुप्पट पैसे मिळाले पाहिजे, असं होऊ शकतं का कधी? नाही ना. मग त्याच्यावरती माझं सांगणं असं आहे की नायदर रोम वॉज बिल्ट इन 1 डे नॉर द्वारका वॉज डिस्ट्रॉयड इन 1 डे.
म्हणजे काय, या सगळ्याला प्रोसिजर आहे. बरोबर. ओके. मग शेअर्स मध्ये गुंतवणूक करताना पहिली मानसिकता ही पाहिजे की जसा म्युच्युअल फंड मध्ये आपण पोर्टफोलिओ तयार करण्यासाठी आलोय ना, तसंच इथे सुद्धा आपण पोर्टफोलिओ तयार करायला आलेलो आहे. हे जेव्हा आपण करू त्याच वेळेला आपल्याला इथे पैसे नाही आपण मिळवतात, आपण इथे संपत्ती तयार करतोय. पैसा आणि संपत्ती याच्यामध्ये दोन खूप मूलभूत फरक आहेत. पहिला फरक तो असा, पैसा म्हणजे आज जो आपण मिळवतो तो, संपत्ती म्हणजे जी दीर्घकालीन मिळवतो आणि टिकते ती, त्याला संपत्ती असं म्हटलं जातं. दुसरं असं की पैसा आपल्याला आज मिळेल अथवा न मिळेल, पण संपत्ती ही मात्र लॉंग टर्म टिकते आणि ती वाढत जाते. कमी ती आपल्या कारणांमुळे होते. अदरवाईज पैसा हा आला काय किंवा गेला काय. तर मुद्दा कसा आहे, या याच्यामध्ये पुन्हा म्हणतो की आपला दृष्टिकोन काय आहे त्यानुसार आपण इथे यावं. म्हणजे कशामध्ये, इक्विटी इन्व्हेस्टमेंटमध्ये. आणि जर आपण लॉंग टर्म कॅटेगरीमध्ये आलो तर निश्चितच आपल्याला आपला पोर्टफोलिओ अतिशय उत्तम चांगल्या पद्धतीने करता येतो. मग टाळलं काय पाहिजे, तर हे मी सांगण्यापेक्षा सेबीचा अहवाल काय सांगतो की आत्ताची जी पिढी आहे, मग ती साधारणतः 25 ते 40-45 पर्यंतची आहे, तर ते जास्तीत जास्त मोठ्या प्रमाणामध्ये डेरिव्हेटिव्ह म्हणजे फ्युचर्स आणि ऑप्शन्स हे पैसा कमी करणाऱ्या साधनांमध्ये गुंतवणूक करतायत. दोन विरोधाभास आहेत बरं का, गुंतवणूक आणि पैसे जिथं कमी होणार आहेत त्या ठिकाणी ते गुंतवणूक करत चाललेले. आता हे फ्युचर्स आणि म्हणजे काय, फ्युचर्स आणि ऑप्शन्स जे डेरिव्हेटिव्हचा एक भाग आहे ते म्हणजे काय, थोडक्यामध्ये उधार की जिंदगी कॅटेगरीमध्ये आहे. उधार की जिंदगी म्हणजे काय, तर आपल्याकडे आहे 1 रुपया, आपण बॉरो केलेला आहे 9 रुपये, तयार झाले 10 रुपये आणि आपण 10 रुपयाची रिस्क घेतो. पण आपल्याला वाटत राहतं की आपण 1 रुपयाची रिस्क घेतली. मग मार्केट आहे, हे मार्केट हे दर मिनिटाला बदलणारच आहेत. मग ते नॅशनल सिनारिओ मध्ये असेल, इंटरनॅशनल सिनारिओमुळे असेल, कुठल्याही कारणामुळे असेल, याच्यामध्ये कोणालाही मार्केट कळत नाही. जो तो आपापल्या पद्धतीने अनालिसिस करतो. मी इथे सांगतो तुम्हाला की मार्केट इज ऑलमोस्ट ऍब्सोल्यूट सुप्रीम. त्याच्यासमोर आपण जर का नतमस्तक होऊन आलो आणि आपल्याला एवढंच विचार करून आलो की लॉंग टर्म मध्ये मला माझा पोर्टफोलिओ तयार करायचा आहे, बस, आपण मार्केटशी स्पर्धा करायला गेलो तर आपल्याला पैसे मिळणार नाहीये. मग चांगल्या कंपन्या म्हणजे कसं की सायकोमेट्रिक अनालिसिस नुसार, म्हणजे काय की जसं आपण म्हणतो की जी एखाद्या व्यक्तीबरोबर आपल्याला चांगलं जमतं, एखाद्या व्यक्तीबरोबर जमत नाही. मग का जमत नाही, तर आपल्याला त्यांच्या कॅरेक्टरिस्टिक्स आवडत नाही. तशाच कंपन्या येतो. काही कंपन्या खूप चांगल्या रिटर्न देऊन गेलेल्या आहेत. उदाहरण म्हणून सांगतो, रिलायन्स आहे, HDFC आहे, ICICI आहे, बजाज आहे, पिडिलाइट आहे, नेस्ले, उदाहरण म्हणून LNT आहे. अशा कंपन्यांमध्ये केलेली गुंतवणूक ही खूपच चांगला रिटर्न देऊन जाते. अदरवाईज अशा भरपूर साऱ्या स्मॉल कॅप आहेत की ज्या 90 साली 2000 साली आल्या पैसे घेतले आणि बुडून गेले. सगळीच समृद्ध गुंतवणूक आयुष्य किंवा जीवन चांगलं देत नाही. तुम्हाला संदर्भ कळला असेल मी काय म्हणतोय. पुन्हा सांगतो, सगळीच समृद्ध गुंतवणूक आयुष्य किंवा जीवन चांगलं करत नाही. म्हणजे याच्यामध्ये रिस्क खूपच आहे. मग आता ही रिस्क कशी मॅनेज करतात? मग आता ही रिस्क पहिली मॅनेज होते ती म्हणजे फिल्टर नंबर 1 की या कंपनी जिथे आपण गुंतवणूक करणार आहोत तर या कंपनीने मागच्या वर्षी, मागच्या 5 वर्षांमध्ये, मागच्या 10 वर्षांमध्ये कशा पद्धतीने धंदा केलेला आहे, सेल्स काय तयार केलेले आहे, त्याच्यानंतर तो धंदा कसा वाढत गेलेला आहे, त्यांची प्रॉफिटेबिलिटी, त्याच्यानंतर त्यांचे जे प्रमोटर्स आहेत ना, त्या प्रमोटरचं शेअर होल्डिंग किती आहे ते बघणं, आणि ते प्लेज केलेले आहेत का नाही केलेत. आता प्लेज केलेत याचा अर्थ काय, तर ते त्या कंपनीच्या प्रमोटरचे जे काही शेअर्स आहेत ते जर का त्यांनी कुठेतरी तारण दिले असतील आणि त्या तारण देऊन त्यांनी पैसे जर का स्वतःच्या व्यवसायासाठी वापरले तर चांगले हो. अन्यथा त्याच्यातनं फेरारी घेतली, लांबोर्गिनी घेतली तर उपयोग काय त्या धंद्याला. म्हणजे आपला पैसा आपण तारण दिला, भलतीकडनंच तो पैसा कुठेतरी वेगळ्या ठिकाणी गुंतवला, मग ते धंदा तर बुडणारच आहे. मग पहिली रिस्क काय राहते, फायनान्शियल रिस्क. फायनान्शियल रिस्क मध्ये काय बघितलं जातं, तर त्या कंपनीचा ओव्हरऑल धंदा किती आहे, कसा आहे. म्हणजे काय, तर त्याला आपण जर का आपल्या इंडिव्हिज्युअल माणसाशी जर का रिलेट केलं तर ती व्यक्ती ही सुदृढ आहे का, निरोगी आहे का, ती व्यक्ती चांगल्या विचाराची आहे का, हे सगळं सेल्सच्या याच्यामध्ये. फायनान्शियलच्या याच्यामध्ये काय, तर त्यांचं प्रॉफिट किती आहे, त्यांचं मार्जिन्स किती आहे, त्याच्यानंतर त्यांचा प्रॉफिट पर्सेंटेज किती आहे, तो 5 वर्ष 10 वर्षामध्ये बदल आहे का, अस्थिर आहे का. मग हे आपण परत इंडिव्हिज्युअल म्हणजे व्यक्तीच्या मनाशी निगडीत करू शकतो की एखादी व्यक्ती लाटांसारखी
समुद्राच्या पाण्यातल्या लाटांसारखी सारखी चंचल असेल तर आपल्याला प्रॉफिट पण तसाच मिळणार आहे. या वर्षी 5%, पुढच्या वर्षी 10%, त्याच्या वर्षी 10% लॉस, असं प्लस मायनस. म्हणजे काय, पहिलं कंपनीचा सेल, दुसरं कंपनीचे सगळे फायनान्शियल ऍसेट्स, तिसरं त्या कंपनीमध्ये प्रमोटर किती इन्व्हॉल्ड आहे. बर. म्हणजे 5-10% असेल आणि लोकांकडनं पैसा गोळा केलेला असेल तर त्या धंद्याला काहीच अर्थ नाही. आज न उद्या तो प्रमोटर पळून जाणार आहे आणि असे पळून गेलेले प्रमोटर आपल्या आजूबाजूला भरपूर आढळतील, तुम्ही बघितलंच असेल. मग त्या लोकांकडे गुंतवणूक टाळून, जर का पुन्हा सांगतो त्या लोकांकडे, त्या कंपन्यांकडे गुंतवणूक टाळून जर का आपण आपला गुंतवणुकीचा क्रायटेरिया ठरवला तर ती गुंतवणूक आपल्याला प्रॉफिटेबलच देते. आणि इथे मी तुमच्या माध्यमातून सगळ्यांना सांगू इच्छितो की इन्व्हेस्टमेंट इज अ बोरिंग बट कंटिन्युअस बिझनेस. इन्व्हेस्टमेंट इज अ बोरिंग बट कंटिन्युअस बिझनेस. दररोज टीव्ही बघू नका. कशासाठी टीव्ही बघू नका म्हणजे असं नाही, नेटफ्लिक्स वगैरे बघू नका, नाही, टीव्ही बघा पण गुंतवणूक रिलेटेड काही दररोज बघू नका. दररोज वर्तमानपत्र वाचून काही ठरवू नका. दररोज आजूबाजूला मित्रमंडळी काय म्हणणार आहेत ते ऐकून स्वतःच्या मतावरती परिणाम करून घेऊ नका. मतावर म्हणजे मनावर आणि मतावरती परिणाम करून घेऊ नका. कारण का, तर त्याचं एक उदाहरण तुम्हाला जे छोटंसं सांगतो, चालेल ना? उदाहरण आहे ते 2008-9 साली जेव्हा लेमन क्रायसिस झालं होतं, जेव्हा सगळा बाजार म्हणजे आंतरराष्ट्रीय व्यापार कोसळलेला होता. फार अगदी अमेरिकेपासून ते ऑस्ट्रेलियापर्यंत सगळं जग एकदम वाताहत झालेली होती. तर त्याला आपल्या पुण्यामध्ये एक चांगली कंपनी होती. उदाहरण म्हणून देतोय तुम्हाला, बजाज फायनान्स. या बजाज फायनान्सचा भाव 2008-9 मध्ये त्यांनी, आता हा सगळा भाव मी तुम्हाला पोस्ट स्प्लिट आणि बोनस याच्या व्यतिरिक्त सांगतोय. म्हणजे काय, कंपनी जी चांगली कंपनी असते ती गुंतवणूक आकर्षित करण्यासाठी बोनस देते. शेअर्स चांगल्या लोकांमध्ये म्हणजे शेअर्स लोकांमध्ये चांगल्या पद्धतीने ट्रेड व्हावा म्हणून स्प्लिट करत जाते. 10 रुपयाची फेस व्हॅल्यू असते, ती 5, 2 अथवा 1 अशा याच्यामध्ये करतात. तर त्यांचा भाव त्यावेळेला काहीतरी 12-15 रुपये होता. आता 2008-9 साली आणि आपण आता बोलतो 2025 साली. तर मित्रांनो आणि मैत्रिणींनो विचार करा, 2008-9 साली तुम्ही अगदी 50,000, 1 लाख रुपये पण म्हणत नाही, फक्त 50,000 रुपये गुंतवणूक केली असती तर आत्ताचा बजाज फायनान्सचा भाव बघा तो काय आहे. आणि मग आपल्याला किती पैसा नाही, आपली संपत्ती किती तयार झाली असती याचा तुम्ही विचार करा. तर साधा थोडक्यामध्ये सांगायचं झालं तर 1 लाख रुपये ज्यांनी कोणी गुंतवणूक केली असती तर त्यांचे नक्कीच 10 ते 12 कोटी रुपये तयार झाले असते. स्टॅटिस्टिकली तुम्हाला याचं लिंक लागली तर मी द्यायला तयार आहे. हे प्रमाण तुम्हाला सांगतोय. 1 लाख रुपयाची गुंतवणूक 2008-9 साली ज्यांनी कोणी केली असती तर त्यांची आज एवढी व्हॅल्यू झाली असती. त्यामुळे मग गुंतवणूक करताना 2 महत्वाचे आणि मोठे क्रायटेरिया पाहिजेत. पहिलं म्हणजे काय, तर डोळ्यासमोर झुरळ आणा. आता तुम्ही म्हणाल झुरळशी नाही, झुरळ नाही, झुरळाची अँटिना बघा. ती अँटेना कधी मरगळलेली असते का हो? म्हणजे उदाहरणार्थ डेक्कनला सुरू झालं झुरळ, समजा बावधनला गेलं तर ते झुरळ असं मरगळलेलं कधी चालतं का? बिलकुल नाही. ती अँटिना जागृत असते. म्हणजे काय, ते सचेतन असतं. म्हणजे द अँटिना ऑलवेज सेन्सेस द एन्व्हायरमेंट. ओके. आणि दुसरं ते म्हणजे सापाची जीभ. पुन्हा ती डेक्कनवरनं बावधनपर्यंत जाताना एकदाच नाही उघडत, ती कायम अशी जीभ आत बाहेर करते ना. मग ती आत बाहेर करायचं कारण काय, तर इट सेन्सेस द एन्व्हायरमेंट. म्हणून मग आपला दृष्टिकोन, आणि दृष्टिकोन मध्ये 2 शब्द आहेत, एक दृष्टी आणि कोन. मग माझा दृष्टीचा कोन जर का 45 डिग्रीज असेल ना तर मला इकडचे दिसणार नाही, इकडचे दिसणार नाही. मग तो जर का 180 डिग्री असेल बेडकाच्या डोळ्यासारखा तर टिंग मला सगळं दिसेल, मागचं पुढचं. म्हणून गुंतवणुकीमध्ये तेच लोक समृद्ध नाही, तेच लोक अर्थपूर्ण होतात. समृद्ध हा शब्द चुकीचा आहे. तेच लोक अर्थपूर्ण होतात जे जागरूक असतात. बरं, म्हणजे रिस्क घेऊन हे सगळं पूर्ण आपल्याला इक्विटी मध्ये आपल्याला उतरायला पाहिजे. याच्यामध्ये कुठल्या सेक्टरमध्ये आपण ॲलोकेशन करू शकतो? आता बघा, प्रश्न तुमचा चांगला की नाही. सेक्टरमध्ये म्हणजे असं काही सरदोपट आहे का की 25च्या मुलांनी किंवा मुलींनी स्मॉल कॅप मध्ये गुंतवणूक करावी आणि 40च्या 50च्या व्यक्तींनी वेगळ्या याच्यामध्ये करावी? तर मगाशी आपण जसं बोललो की कुठल्याही एका विशिष्ट सेक्टरमध्ये जर का आपण अडकून बसलो तर आपली गुंतवणूक कदाचित प्रॉफिटेबल होणार नाही. आणि मग तीच लोक नंतर 10 ठिकाणी बोलत राहतात, काय उपयोगाचं नाही हो हे म्युच्युअल फंड वगैरे, काय मला रिटर्न्स मिळाले नाही. अहो कारण का बरं, सेक्टर बघा परत कुठले, इन्फ्रास्ट्रक्चर आहे, एक्सपोर्ट्स सेक्टर आहे, IT आहे, एनर्जी आहे, किंवा अजून कुठलंही एक वेगळं आपण म्हणूया लॉजिस्टिक्स. आता हे कधी चालेल, तर ऑल दीज सेक्टर्स आर रिलेटेड टू इकॉनॉमी.
आणि हे विशिष्ट सेक्टर आहेत. म्हणजे एक रुपया जसा असतो तर रुपयाचे जसे वेगळे पैसे या रीतीने पैलू पाडले तर आपण म्हणू शकतो की 5 पैसे हे IT मधनं आले, 5 पैसे हे लॉजिस्टिक्स मधनं आले, अशा पद्धतीने हा रुपया तयार झाला. मग आपण या सगळ्यांच्या ह्याच्यामध्ये 1 रुपया हा एक गठ्ठा म्हणून गुंतवणूक केली तर केली तर चांगलं आहे की नाही. मग ते सेक्टरच्या ऐवजी आपण ते कॅप मध्ये जावं. कॅप मध्ये म्हणजे काय, तर मगाशी आपण जसं बोललो तसं फ्लेक्सी कॅप, मल्टी कॅप आणि मल्टी ऍसेट. तर प्रत्येक वेळेला आपल्याला आपण जर का या तिन्ही मार्गांचा अवलंब केला तर आपण जसं म्हणतो मगाशी आपलं परत बोलणं झालं त्याप्रमाणे दररोज वडापाव दररोज चिकन खाऊन आपल्याला डॉक्टरकडे जावं लागतं ते आपण टाळू शकतो. म्हणजे वेस्टफुल डेज इन द लाईफ कॅन बी अवॉइडेड. मग तसंच आपण फ्लेक्सी कॅप, परत फ्लेक्सी कॅप काय करतं तर लार्ज, मिड आणि स्मॉल कॅप मध्ये गुंतवणूक करतं. ओके. मल्टी कॅप काय करतं त्याच टाईप मध्ये गुंतवणूक करतं. फक्त पर्सेंटेज ऑफ इन्व्हेस्टिंग इनटू द स्मॉल, लार्ज ऑर मिड डिफर्स बिटवीन फ्लेक्सी कॅप आणि मल्टी कॅप. आता तिसरी जी कॅटेगरी आहे आपली मल्टी ऍसेट, ही नवीन नाही म्हणता येणार पण लोकांच्या नजरा त्याच्याकडे आत्ता वळायला लागलेल्या आहेत. आत्ता वळायचं कारण का बरं, तर या मल्टी ऍसेट मध्ये कमोडिटी सेक्टर आहे. कमोडिटी सेक्टर म्हणजे कुठला, तर तो म्हणजे सोनं, चांदी आणि वेगळे बाकीचे धातू अथवा वेगळे गॅसेस जे एमसीएक्स म्हणजे मल्टी कमोडिटी एक्सचेंज यांनी जे काही प्रमाण करून दिलेले त्याच्या याच्यामध्ये जी काही गुंतवणूक होते तर ती या कमोडिटीमध्ये एक पर्सेंटेज मध्ये होते. म्हणजे काही पर्सेंटेज हे इक्विटीमध्ये जातं, मग ते 60 असेल किंवा 70 असेल. त्याच्यानंतर डेट म्हणजे सरकारी कर्ज रोखे त्याच्या याच्यामध्ये 20%, 30% जातं. कमोडिटीमध्ये 5%, 10% जातं. असं धरून तो 100%चा क्रायटेरिया मिळवला जातो. मग परत मी सांगतो, फ्लेक्सी कॅप, मल्टी कॅप आणि मल्टी ऍसेट या तिन्ही मध्ये जर का आपण गुंतवणूक केली तर आपण अग्रेसिव्ह, कन्झर्वेटिव्ह या दोन्ही कॅटेगरी ऑफ द इन्व्हेस्टमेंट माइंडसेट कॅप्चर करतो. आणि मग ती गुंतवणूक परिपूर्ण होते आणि काही त्याच्यामध्ये बदल न करता पुढचे 20 वर्ष कंटिन्यू करा. उत्तम पोर्टफोलिओ रिटर्न्स तयार झालेले असतील. स्टॅटिस्टिकली सुद्धा आहे. आता गंमत बघा, परसेप्शन आणि स्टॅटिस्टिक्स या दोन गोष्टी आहेत. परसेप्शन काय सांगतात, स्मॉल कॅप मध्ये चांगलाच रिटर्न मिळतो रे, काय प्रॉब्लेमच नाहीये. स्टॅटिस्टिक्स काय म्हणतं, आता माझ्या बोलण्यापेक्षा किंवा कोणाच्याही बोलण्यापेक्षा आपण स्टॅटिस्टिक्स कडे लक्ष देऊ ना. मग स्टॅटिस्टिक्स सांगतं की फ्लेक्सी कॅप कॅटेगरीनी सर्वात चांगले रिटर्न दिलेले. पण परसेप्शन आहे ना, परसेप्शन म्हणजे अरे त्यांनी खूप चांगले रिटर्न दिलेले असतील. स्टॅटिस्टिक्स वेगळं सांगतात ना. मग एक्सेल मध्ये जे स्टॅटिस्टिक्स आहे, स्टॅटिस्टिक्स हा सारखं आपण स्टॅटिस्टिक्स हा विषय काय घेतोय तर तो काही वर्ष अनालाइज करून जे काय आपल्याला रिझल्ट दिलेला आहे त्याला स्टॅटिस्टिकली इम्पॉर्टंट किंवा स्टॅटिस्टिकली व्हॅल्यू आहे म्हणून आपण ते म्हणतोय. मग त्याच्या अनुसार जर का आपण गेलो तर फ्लेक्सी कॅप, त्याच्यानंतर मल्टी कॅप आणि मल्टी ऍसेट हे तिन्ही आपण एकत्रित घेतले तर आपल्याला बाकी इकडे तिकडे काहीही बघायची आवश्यकता नाही. सर, खूप छान माहिती सांगताय तुम्ही. मला एक सांगा की आजकाल आपण मार्केटमध्ये बघतो बऱ्याचशा अशा सर्व्हिसेस देणाऱ्या कंपन्या आहेत जसं BPS आहे, पण क्लायंटनी BPS कडे का वळावा? हो, आता एवढी खूप सुंदर माहिती दिली, पण आमच्या क्लायंट्सला तुमच्याकडे यायचंय तर त्यांनी काय यावं, काय अजून तुम्ही सांगाल याबद्दल? मग आता मी याच्यावरती तुम्हाला उत्तर असं देता येईल की 2 किंवा 3 उत्तर माझ्याकडे आहेत. आता पहिलं उत्तर काय ना, तर पहिल्या प्रथम मी असं तुम्हाला सांगेन की या सेक्टरमध्ये 25-27 वर्ष आम्ही इन्व्हेस्ट केलेली आहेत. म्हणजे त्याच्यामध्ये त्याच सेक्टरमध्ये आम्ही जॉब केलेला आहे. त्याच्या व्यतिरिक्त आम्हाला इन्व्हेस्टमेंटच्या व्यतिरिक्त काहीही कळत नाही. वेगळ्या कंपन्यांमधून येऊन आम्ही हा जो काही इतक्या वर्षांचा अभ्यास करून आज इथं तुमच्या समोर बोलतो आहोत, दॅट इज ओनली अँड ओनली बिकॉज ऑफ द इयर्स स्पेंट इन टू दिस पर्टिक्युलर फील्ड. याच्या व्यतिरिक्त आम्हाला काही माहिती का? बिलकुल नाही. हा झाला पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा मी सांगेन की वी आर ट्रस्टी टू युअर हार्ड अर्न मनी. ब्रोकरेज इज सेकंडरी बट युअर पोर्टफोलिओ इज व्हॅल्यू इज मच मोर इम्पॉर्टंट. आता मी तुम्हाला पुन्हा सांगतो, म्हणजे दिस इज नॉट मार्केटिंग टॉक्स. हा बिझनेस बिलकुल नाहीये. दिस इज अ प्रोफेशन म्हणलं की अकाउंटेबिलिटी येते. बरोबर. मगाशी जे तुम्हाला सांगितलं की वी आर ट्रस्टीज टू समबडी एल्सेस हार्ड अर्न मनी, आणि हे समबडी एल्स कोण आहे, इंटू ब्रॅकेट हे क्लायंट्स आहेत. मग बिझनेस आणि प्रोफेशन मध्ये जो फरक आहे ना, तर हा म्युच्युअल फंड अथवा इन्व्हेस्टमेंट हा बिझनेस नाहीये. बिझनेस म्हणलं की सगळं चकाचक असतं एकदम. प्रोफेशन म्हणलं की यू रिलेटेड टू अ फॅमिली डॉक्टर.
जो विच गेट्स अटॅच फॉर जनरेशन्स 1, 2 or 3 विथ हिज ऑर हर क्लायंट्स. म्हणून हे सर्वात महत्वाचं आहे. कंपनी म्हणजे आम्हाला म्हणजे आमच्या कंपनीला परतावा म्हणजे रिटर्न्स म्हणजे इन द फॉर्म ऑफ इन्कम भले कमी असेल पण क्लायंट सॅटिस्फॅक्शन इज ऑलमोस्ट इम्पॉर्टंट. आता याचं उदाहरण जर का तुम्हाला द्यायचं झालं तर ते कसं, तर असं समजा की तुमची एक मोठी कंपनी आणि तुमचं चिंचवडला ऑफिस आहे आणि मी तुमच्याकडे यायला निघालेलो आहे. पण मी जर का तुम्हाला चांगली सर्व्हिस, चांगला रिटर्न्स, चांगलं मॅनेजमेंट दिलं नसेल ना, तर तुमच्याकडे वेळ असून मी जरी फोन केला तर तुम्हाला अरे मला आता वेळ नाही नंतर बघू किंवा माझा फोनच नाही उचलणार. पण मी जर का तुम्हाला म्हणलं की ताई मी तुमच्या इकडे आलोय, तर तुम्ही अगदी आनंदाने आवर्जून म्हणाल अरे मग ये ना 2 मिनिटं, चल मी चहाच पित होते, ये तू. मग हा जो चहा आहे ना, मग आपण म्हणतो ना की टी इज असोसिएटेड आपल्या हृदयाशी निगडीत आहे. का बरं? कारण आपण आता चाय पे चर्चा या संदर्भात नाही बोलत आहे, पण तरी सुद्धा चहा हा व्यक्तिगतरित्या असोसिएटेड आहे. तर एक चहा खूप मोठं डिस्कशन घडून आणतो, पण त्याच्यासाठी त्याच्या मागे खूप वर्षांची मेहनत असते. आणि इफ दॅट मेहनत इज पॉझिटिव्ह तर रिलेशनशिप्स लास्ट लॉंग. म्हणून आम्ही लोकांना या तुमच्या माध्यमातून सांगू इच्छितो की आमच्याकडे येण्याचे 2 महत्वाचे फायदे तुम्हाला दिसतील. पहिलं आहे तो रिलेशनशिप मॅनेजमेंट आहे, दुसरं आहे ते याच्यामधला आमचा इतक्या वर्षांचा अनुभव आहे, आणि तिसरं जे मगाशी मी तुम्हाला बोललो ते आता पुन्हा सांगतो की वी आर ट्रस्टीज टू युअर हार्ड अर्न मनी. दॅट सॅटिस्फॅक्शन इज मोस्ट इम्पॉर्टंट फॉर अस. खूप छान सांगितलं सर. आज तुम्ही आम्हाला माझं व्यासपीठसाठी खूप छान वेळ दिला आणि मेन आमच्या प्रेक्षकांसाठी खरंच खूप छान माहिती दिली. तर कसं वाटलं आजचे हे इन्व्हेस्टमेंटचे डॉक्टर? तुम्हाला आवडली असेल ही माहिती. जर तुम्हाला यांच्याशी संपर्क करायचा असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आम्ही त्यांचा नंबर देत आहे. तुम्ही खरंच त्यांच्याकडे या, व्हिजिट करा. त्यांचे काय इन्व्हेस्टमेंट प्लान्स आहेत, तुमच्या काय क्वेरीज आहेत, त्या सगळ्या त्यांच्याशी डिस्कस करा. ते नक्की तुम्हाला गाईड करतील आणि तुमची इन्व्हेस्टमेंट किंवा फोलिओ जो आहे तुमचा तो नक्की मोठा करा आणि जसं सरांनी सांगितलं तशी तुमची संपत्ती वाढवा. जर तुम्हाला आजचा एपिसोड आवडला असेल तर आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि हो, सबस्क्राईब करायलाही विसरू नका. धन्यवाद. ताई, मी तुम्हाला धन्यवाद देतो. आज तुम्ही मला इथे नमस्कार. बोलवलं. माझं व्यासपीठ हे खरोखरच म्हणजे माझं व्यासपीठ असं तुम्ही आज इथं मला दर्शवून दिलं. त्यायोगे मला बोलायची संधी दिली. तुमचं म्हणत नाही, हे माझं व्यासपीठ म्हणतो मी. हे मी ऐकतो, बघतो, मला ते छान वाटतं आणि हे परत एकमेकांशी जास्त कनेक्ट होतं. आणि या आजच्या शुभदिनी म्हणजे आज दत्त जयंतीच्या शुभदिनी मी आज तुम्हाला शुभेच्छा देतो आणि खूप तुमचं हे धन्यवाद. माझं व्यासपीठ हे खूप ठिकाणी खूप छान पद्धतीने पुढे जावं या माझ्या मनापासूनच्या शुभेच्छा. धन्यवाद. खूप धन्यवाद सर. माझं व्यासपीठ जे आहे ते लोकांपर्यंत पोहोचावं याच्यासाठीच सुरू केलंय. तुमच्या शुभेच्छांसाठी खूप खूप धन्यवाद. धन्यवाद.